Hi. Yeah. I'm Swapna. So I came from Bangalore with my parents. Here they are staying here. My parents. Yeah. So it was a little tough for me. So to unknown place, but this guy Omkar, right? So he made our journey very comfortable. I mean, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज परत एक मला त्र्यंबकेश्वर दर्शन आणि नाशिकचे काही स्पॉट्स अशी एक छोटीशी ट्रिप लागली. आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो आणि त्यानंतर गेस्ट म्हटले की आम्हाला कुशावर्त कुंडावर गोदावरी दर्शनासाठी जायचं आहे. आपण बघत आहात आम्ही आता या ठिकाणी कुशावर्त कुंडावर आलेलो आहोत. धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो, असं हे तीर्थराज कुशावर्त कुंड ज्याला काय म्हटलं जातं तीर्थराज, ज्या ठिकाणी गंगा गोदावरीचं तिसरं उद्गम स्थान आहे. आणि या ठिकाणी गंगा गोदावरी थांबत नव्हती म्हणून गौतम ऋषींनी कुश कुशचं चौकोन बनवून तिला त्या ठिकाणी स्थापित केलं आणि स्थिर केलं. म्हणून कुशाचं आवर्तन दिल्यामुळे याला कुशावर्त असं नाव पडलं या कुशावर्त कुंडाला. याच ठिकाणी कुंभमेळ्याचे शाही स्नान होत असते. नागा साधू आणि शैव साधू या ठिकाणी कुंभ स्नान करत असतात. असं हे पवित्र स्थान आहे कुशावर्त तीर्थ. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. तर आपण त्र्यंबकेश्वरला आल्यावर निश्चितच या ठिकाणी या तीर्थराज कुशावर्त कुंडामध्ये स्नान केले पाहिजे. पापनाशिनी गंगा गोदावरी मैया, आणि या ठिकाणी रोज हजारो भाविक येऊन स्नान करतात आणि आपल्या पापाचा नाश करतात. आणि बघा, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर मन प्रसन्न आणि पवित्र होत असतं. आपण बघत आहात वानर सेना सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवू नये की कोण या ठिकाणी व्यवस्थित आंघोळ करतंय आणि नाही करत आहे. असं कुशावर्ता करिता स्नान, त्याचे कैलासी राहणं, या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आपण आंघोळ करून कैलासात आपले स्थान निश्चित करायचे आहे. आणि बघा, हजारो भाविक भक्त या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान करून लाभ घेत आहेत. धन्यवाद आहेत. आज त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गर्दी तशी फारच कमी आहे, परंतु गेस्टने VIP पास काढल्यामुळे त्यांचं दर्शन निश्चितच लवकर होईल आणि पुढच्या गोष्टी पाहण्यासाठी त्यांना वेळ मिळेल. त्यांना दर्शनासाठी सोडल्यानंतर मी आलो श्री संत गजानन महाराज यांच्या प्रसादालयात अमृता समान असा प्रसाद घेण्यासाठी. आपण बघत आहात अतिशय अमृता समान चव असलेला असा हा उपमा आणि पोहे यांचा हा नाश्ता या ठिकाणी आपण त्र्यंबकेश्वरला आले तर अल्पदरात उपलब्ध आहे. त्र्यंबकेश्वराचे दर्शन झाल्यानंतर अंजनेरी कॉईन म्युझियम, सोमेश्वरजी टेम्पल लाईन आहे, ते सर्व टेम्पल लाईन पाहण्यासाठी आम्ही निघालो. आणि आपण बघत आहात या ठिकाणी गेस्टला मी आता व्यंकटेश बालाजी मंदिरात सोडलेले आहे. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आज माझ्यासोबत होते स्वप्नकुमार सर, जे ओडिसावरून आले होते. आणि आज आमची बैंगलोर, लेकिन ओडिसा में रहते हैं ना. ओडिशा में वही तो ओडिसाचे जे आहेत आपले स्वप्नकुमार सर, ते होते आज माझ्याबरोबर. आणि आज आमची त्र्यंबकेश्वर दर्शन, अंजनेरी आणि नाशिक दर्शन अशी एक छोटी ट्रिप होती. ऐकूया त्यांचा आजची ट्रिप कशी झाली त्यांच्याच मुखातून. Hi. Yeah, I'm Swapna. So I came from Bangalore with my parents. Here they are staying here, my parents. Yeah. So it was a little tough for me. So to unknown place, but this guy Omkar, right? So he made our journey very comfortable. I mean, he has a very good knowledge with the historical as well as I mean
what is the reality behind, like why the names comes with the for example, Kalaram, right? So why it was named as a Kalaram? And so it's not only the he's taking to the historical place, but there also why the names are formed for this. If you while you are going to the Trembakeshwar, so he's giving a lot of knowledge why the Trembakeshwar, what is the meaning of Trembakeshwar. Okay, apart from that, Anjanaya, how means why the mountain names form with the name of the Anjanaya Parvat, like that. So he's amazing, he has a tremendous knowledge of the historical as well as Hindutva, all this knowledge. I would definitely recommend you to take his ride, and you will enjoy it. You don't need a extra guide for this tour in the Nasik. Thank you guys. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. Thank you. एक छोटीशी नवीन सुरुवात ही व्लॉग बनवायची असल्या कारणाने तुमच्या मित्राला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.